नमस्कार, मी साक्षी अणस आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती येते, पाहूयात त्यावरील एक सविस्तर वृत्त। जगद्गुरू संत श्री सत्तुकुबरायांच्या पादुकाचे हेलिकॉप्टरने भरवस फाटा येथे आगमन। संभाजीनगर महामार्गावरील भरवस फाटा येथे दिनांक 2 एप्रिलपासून सुरू होत असलेल्या जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त सोमवार दिनांक 1 एप्रिल रोजी हेलिकॉप्टरमधून पादुका आणण्यात आल्या असून या सोहळ्याचा महाराष्ट्रातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गुरुवर्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी केले आहे। श्री क्षेत्र देहू येथे पादुका आणण्यासाठी सोहळ्याचे आयोजक व मार्गदर्शक हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली तसेच शिवसेना नेते कुणाल भाऊ दराडे, डॉक्टर सुजित गुंजाळ, डॉक्टर विलास कांगणे आदी मान्यवर गेले होते। यावेळी देहू येथील मंदिरात संत तुकाराम महाराजांचे वंशज व संस्थाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त हरिभक्त पारायण माणिक महाराज मोरे, हरिभक्त पारायण भानुदास महाराज मोरे, हरिभक्त पारायण संजय महाराज मोरे व तेथील भाविक भक्तांनी विधिवत पूजा आरती करून हेलिकॉप्टरने पादुका भरवस फाटा येथे जाण्यासाठी प्रस्थान करण्यात आल्या। उपस्थित जनसमुदाय हेलिकॉप्टरच्या आतुरतेने वाट पाहत होता आणि दुपारी 4 वाजता कार्यक्रमस्थळी हेलिकॉप्टरचे आगमन झाले। भाविकांनी पुष्पवृष्टी करत पादुकांचे स्वागत केले। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। श्रीराम सेनेच्या ढोलपथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते। कडाक्याचे ऊन असताना सुद्धा पंचक्रोशीतील हजारो भाविक वर्ग पादुकांच्या स्वागतासाठी उपस्थित होता। यावेळी हेलिपॅडपासून कार्यक्रमस्थळापर्यंत सुमारे 2 ते 2.5 किलोमीटर अंतर पादुकांचे पालखीतून ढोल ताशाच्या निनादात हरिनामाच्या जयघोषात हरिनामांचा जयघोष करत पायी मिरवणूक काढण्यात आली। कार्यक्रमस्थळी पोहोचताना वारकरी संप्रदायाच्या रूढी परंपरेप्रमाणे रिंगण करून पादुकांचे पालखी मिरवण्यात आली। त्यानंतर शास्त्रोत्तर पद्धतीने पादुकांचे पूजन करण्यात आले। तालुक्यात इतका मोठा सोहळा पहिल्यांदाच होत असल्याने प्रत्येक भाविक उत्सुकतेने आपला सहभाग नोंदवताना दिसून येत आहे। यावेळी पोलीस प्रशासन व सेवेकरांनी शांतता राखून गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। मंगळवार दिनांक 2 एप्रिल रोजी पहिल्या दिवसाचे कीर्तन सेवा सकाळी 10 ते 12 हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांची होणार आहे। दुपारी 3 ते 5 गुरुवर्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली हे आपल्या मधुर वाणीतून श्री तुकोबारायांचे चारित्र वाचन करणार आहेत। तसेच संध्याकाळी 6 ते 8 हरिभक्त पारायण गाथामूर्ती ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे कीर्तन होणार आहे। तरी पंचकोशीतील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे।
येस मराठीसाठी शरद लोकरे, लासलगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.